नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कृष्णा झोपलेली असते. तिने खाली चटई अंथरली, त्याच्यावर झोपली आहे. पण ती विचार करत असते की दुष्यंत सरकार असे कसे वागू शकतात, त्यांना का वाटलं नाहीये, त्यांनी असं सगळं का ठरवलेलं आहे. या गोष्टींचा विचार कृष्णा करू लागलेली असते. ती म्हणत असते की नाही, नक्कीच काहीतरी असं असणार आहे की ज्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. माझंच काहीतरी चुकतंय का, असे अनेक विचार कृष्णाच्या डोक्यात सुरू झालेले असतात. मला तर किती स्वप्न दाखवली होती आणि हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. मला तर भक्ती सांगत होती की लग्नाची पहिली रात्र, त्याबद्दलच्या गोष्टी, हे सगळं मला भक्तीने सांगितलं होतं आणि मी तर आशा लावून बसली होती. आणि मग हे काय झालेलं आहे. असे प्रश्न आता कृष्णाला पडलेले असतात. कृष्णा मात्र विचार करायला लागलेली असते. ती म्हणत असते की काय करू या सगळ्याचं, कसा मार्ग काढू या सगळ्यातून, मला कळतच नाहीये आणि कशा पद्धतीने गोष्टी सोडू, असा विचार कृष्णा करत असते. आणि त्याच वेळी दुष्यंत सुद्धा म्हणत असतो की माझ्यामुळं कृष्णाच्या डोळ्यात आज पाणी आलेलं आहे. या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहे, माझं चुकलेलं आहे, मी अशा पद्धतीने वागायला नको होतं. असं सगळं दुष्यंतच्या डोक्यातही सुरू असतं. त्यालाही वाईट वाटत असतं की मी कृष्णाला डायरेक्ट बोललो की मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही, किंवा आपल्यामध्ये जे नातं आहे ते फक्त लोकांना दाखवण्यापुरतं कर्तव्य म्हणून असणार आहे. आपल्या नात्यामध्ये आपण पुढे जायचं नाही. या सगळ्या गोष्टी मी कृष्णाला तर बोललेलो आहे, पण या सगळ्याचा परिणाम तिच्यावर किती वाईट झालेला आहे, तिला किती त्रास झालेला आहे. या गोष्टींमुळं दुष्यंत सुद्धा इकडे कासावीस झालेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मैनावती खाली आलेली असते. ती म्हणत असते की अजूनही नवीन सुनबाईंच्या रूमचा दरवाजा उघडलेला दिसत नाहीये. नक्की काय झालं असेल, नव्या सुनबाईंचं काय चाललं असेल, उठल्या नसतील का त्या, कोंबडा आरून किती वेळ झालं, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता बाळजाबाई तिथं आलेले असतात. त्या म्हणतात काय झालं मैनावती. तेव्हा मैनावती म्हणू लागते की नाही, अजून ना आपल्या थोर सुनबाईंच्या रूमचा दरवाजा उघडलेला नाहीये ना, म्हणून विचार करत होते, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र मैनावतीला त्या म्हणत असतात की जावा बघतो आम्ही काय झाले ते, आणि अजूनही का दरवाजा उघडला नाहीये, असं तिच्याही डोक्यात सुरू होतं. मग बाळजाबाई आता रूमच्या दिशेने जाऊ लागतात, कारण त्यांना असं वाटत असतं की आपण वरती जाऊन पाहिलं पाहिजे, नक्की या दोघांमध्ये काय झालेलं आहे हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. आणि म्हणूनच बाळजाबाई हा कृष्ण आणि दुष्यंतच्या रूमकडे आलेले असतात. तर कृष्णा उठलेली असते, दुष्यंत सुद्धा जागा झालेला असतो, तो पाणी घेत असतो. सगळं रूममधलं डेकोरेशन तसंच असतं आणि बिचारी कृष्णा खाली झोपलेली असते. डोळे रडून रडून सुजलेले असतात. झोप कुठली, तिला झोप तर लागलेलीच नसते. पण आता इकडे दुष्यंतही जागा झालेला असतो, तीही जागी झालेली असते. तेवढ्यातच रूमचा दरवाजा वाजतो. रूमचा दरवाजा वाजल्यानंतर आता हे सगळं तर असंच पडलेलं आहे. बाहेर कोणाला तर कळायला नको आहे की यांच्या दोघांमध्ये काय झालेलं आहे, म्हणून दोघच जण एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा मात्र इकडे दुष्यंतला तेवढ्यातच प्रियांक सरांचा फोन आलेला असतो, कारण दुष्यंतने एका ठिकाणी प्रेझेंटेशन दिलेलं असतं, इंटरव्ह्यूसाठी त्यांनी अप्लायही केलेलं असतं आणि त्यांचा फोन त्याला आलेला असतो. ते म्हणत असतात की तुमचं प्रेझेंटेशन आम्ही पाहिलेलं आहे, काही हरकत नसेल तर जॉईनिंगसाठी तुम्ही आज येऊ शकाल का. दुष्यंत विचार करतो आणि सांगू लागतो की हो चालेल. आता रूमचा दरवाजा तर वाजत आहे, कृष्ण सगळं आवरत आहे, ते गुलाबाच्या पाकळ्यांनी बेड सजवलेलं असतो, तिचं अंथरूण खाली असतं, ते सगळं उचलून व्यवस्थित ठेवून मगच दरवाजा उघडायचा आहे असं कृष्णाने ठरवलेलं असतं. कारण या नवरा बायकोमध्ये जे काही नातं आहे त्याबद्दल घरातल्या कोणालाही तिथे शंका यायला नको, याच्यासाठीच कृष्णा ही सगळी काळजी घेत असते. तर इकडे मात्र पाहायला मिळतं की कृष्ण आणि दुष्यंत हे दोघं जण खूप तयारीने हे सगळं करत असतात. आणि मग दुष्यंत सुद्धा कृष्णाला मदत करत असतो, ते सगळं झाकून ठेवायला, ते आवरावर करायला ही दोघांचीही लगबग चाललेली असते. तेव्हा मात्र इकडे आता बाळजाबाई आलेले असतात. दरवाजा उघडते कृष्णा. बाळजाबाई कृष्णाकडे पाहतात आणि म्हणतात काय झालं, झोप झाली नाही की काय अजून. नाही, डोळे सुजलेले दिसत आहेत. कृष्ण आणि दुष्यंत दोघंही तिथे असतात. तेव्हा बाळजाबाई सगळीकडे नजर फिरवतात आणि म्हणतात की अरे, सकाळी उठून तुम्ही सगळं हे आवरून पण ठेवलंय, झोप काय पसारा होता तो. नाही, चांगली गोष्ट आहे. आणि मनातल्या मनात म्हणू लागतात की मला कळलंय काय झालंय, कारण तू रात्रभर एकटीच झोपलेली आहे आणि माझ्या दुष्यंतने तुला जवळही घेतलेलं नाहीये, असं बाळजाबाई स्वतःच्या मनात बोलत असतात. कारण मला माहिती आहे की माझा मुलगा कसा आहे ते, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. म्हणजे स्वतःच्याच मुलाचा संसार चांगला होऊ नये असा वाईट विचार का ह्या बायका करतात ना, हा प्रश्न मला पडत आहे. आणि मग त्या दुष्यंतला म्हणू लागतात, दुष्यंता मला माहिती आहे हे सगळं काय घडतंय ते, परंतु
एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आवरायला घ्या आता. आता इकडे लगेचच भक्तीही आलेली असते, अगदी लगबगीनं भक्ती पळत आलेली असते. तेव्हा बाळजाबाई भक्तीला थांबवतात आणि तिला म्हणू लागतात की म्हणजे कुठली आनंदाची बातमी बहिणीला सांगायला आली आहे का विचारायला आली आहे, म्हणजे तुला नक्की काय करायचंय काय, असं बाळजाबाईंचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र भक्ती शांतच असते, भक्ती काही बोलतच नाहीये आणि म्हणतात की अगं तुझ्या बहिणीचंच घर आहे ना, म्हणजे तुझंच घर आहे, असं समजून राहायचं, असं सांगितलंय ना मी, मग कशाला काळजी करतेस, बोल ना काय झालं. इकडे दुष्यंत खाली आलेला असतो, तो विचार करत असतो की आता करायचं काय, मला तर शहराकडे जावं लागणार आहे, मी कृष्णाच्या बाबतीत चुकीचं वागलोय, मी तिच्या बाबतीत असं वागायला नको होतं, असे अनेक विचार दुष्यंतच्या डोक्यात सुरू झालेले असतात आणि दुष्यंत मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असतो. तेव्हा मात्र दुष्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या स्वीकारत असतो. तेवढ्यात बाळजाबाई तिथे येतात आणि दुष्यंतला विचारू लागतात, काय झालं रे दुष्यंता. तेव्हा तो सांगतो की एक प्रॉब्लेम झालाय, मला माझ्या जॉबसाठी शहराकडे जावं लागत आहे. तेव्हा मात्र इकडे दुष्यंतने हे बोलल्यानंतर बाळजाबाई मनातल्या मनात जाम खुश होतात. त्या म्हणू लागतात, अरे हे तर माझ्या मनाप्रमाणे घडते, मी मी असंच ठरवलेलं होतं, या दोघांना वेगळं करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, मग काय प्रॉब्लेम आहे, माझ्या तर मनासारख्या गोष्टी झालेल्या आहेत, चला मग काय काळजी करायची गरज नाही, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र दुष्यंत हा पाहत असतो आणि त्याच वेळी दुष्यंत म्हणत असतो की मला जावं लागणार आहे. बाळजाबाई म्हणतात, अरे पण आत्ता लग्न झालंय, 2 दिवस झाले तुझे. त्याच वेळी इकडे दुष्यंत आणि त्याचबरोबर बाळजाबाई यांचं बोलणं सुरू आहे, तर इकडे भक्ती मात्र विचारत आहे आणि ती म्हणत आहे की कृष्णे काय झालं सांग ना, अगं तू बोलत का नाही, एवढी का लाजतेस, मला माहिती आहे, म्हणजे दाजीने काही त्रासबीस तर दिला नाही ना, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कृष्णे म्हणत असते की नाही ग काय, आणि कृष्णाला लहानपणी तिच्या बाबांनी सांगितलेले शब्द आठवतात, कितीही मोठं संकट आलं, अगदी पायाखालची तुझ्या जमीन सरकली तरीही हादरायचं नाही, कारण डगमगायचं नाही, कितीही मोठं संकट आलं तरीही ते संकट पेलवण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे आणि त्यामुळं तू अजिबात हार मानायची नाही. अशा पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात, हे सगळं सांगितलं जात असतं आणि त्याच वेळेस जेव्हा हे सगळं चालू झालेलं आहे तेव्हा मात्र इकडे हे सगळं घडत आहे आणि कृष्णीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कितीही डोळ्यात पाणी आलं आणि काहीही झालं तरीही तुला एक गोष्ट मात्र करावी लागणार आहे आणि ती म्हणजेच की तुला न डगमगता सगळ्या गोष्टी सामोरं जावं लागणार आहे. तेव्हा भक्ती विचारत आहे. मग कृष्णा मात्र भक्तीकडे पाहू लागते. भक्तीला म्हणत असते की हो सांगते अगं, जरा दम धर ना, सांगते नक्की काय झालेलं आहे, म्हणत भक्ती बोलत असते. भक्तीला ती बोलत आहे. कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कृष्णा म्हणत असते की अगं दुष्यंतराव खरंच खूप चांगले आहेत, अगदी तू सांगितलं होतं ना तशा पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या, माहिती आहे का तुला, अगदी तू म्हणत होती ना अगदी तसंच झालं सगळं, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे कृष्णा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि बोलत असते. इकडे दुष्यंतने बाळजाबाईंना सांगितलेलं आहे की मला शहराकडे जावं लागणार आहे. तेव्हा बाळजाबाई मात्र खुश झालेल्या आहेत. मुद्दामच म्हणू लागतात, पण कसं रे बाबा, आत्ताच तुमचा संसार सुरू झालेला आहे आणि तोपर्यंत तू असं जायचं म्हणत आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही मी एकटाच जाणार आहे, मी तिला घेऊन नाही जाणार आहे. कारण बाळजाबाई म्हणतात की अरे तुझ्या लक्षात नाही आलं का, कारण कृष्णा कधी शहराकडे गेलेली नाहीये, मग तिला तिथं कसं जमेल, कसं ॲडजस्ट करेल ती, असं त्यांचं बोलणं असतं. खरं तर हे सगळं नाटकी बोलणं आहे, कारण त्यांना माहिती आहे की काहीही झालं तरीही दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांपासून लांब राहिले पाहिजेत आणि म्हणूनच हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे दुष्यंत बोलत असतो आणि बाळजाबाई मात्र खूप आनंदी झालेले असतात, कारण त्यांना कृष्णाला दुष्यंतपासून वेगळं करायचं असतं आणि त्यासाठीच हा सगळा प्लॅन चाललेला असतो. बिचारी भक्ती काळजी करत असते. भक्तीला मात्र कृष्णा खोटं बोललेली असते. कृष्णा म्हणालेली असते की तसं नाहीये ग, खूप चांगले तू अगदी म्हणत होती ना तसंच, मग आम्ही खूप गप्पा मारल्या, एकमेकांना वचनं दिली, आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलेलं आहे, एकमेकांच्या पाठीशी संकटात उभा राहायचं वचन दिलेलं आहे. हे सगळं ती बोलत असते, परंतु तिच्या मनात वेगळं सुरू असतं, कारण तिला आठवत असतं की नक्की काय झालेलं, दुष्यंत काय म्हणालेलं आहे, हे जे नातं आहे ते फक्त आणि फक्त कर्तव्य म्हणून आहे, हे सगळं दुष्यंत बोललेलं असतो. कृष्णा डोळे पुसते.
आणि मग भक्ती म्हणते की खरंच बरं वाटलं ग, आज पहिल्यांदा तुझ्या आयुष्यात सुख येते. दुष्यंतरावांसारखा माणूस तुझ्या आयुष्यात आलेला आहे. आता तुला काळजी करायची अजिबात गरज नाही. आता सगळं तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे असं ती सांगत असते. आणि आता मीही तुला एक गोष्ट सांगेल की काही झालं तरीही तुझ्या नवऱ्यापासून तू लांब राहू नकोस आणि त्याला अंतरही देऊ नकोस. नवरा जिथं तिथं तू, एवढ्यासारखं. आणि काही झालं तरीही आता जी कामं करत असते त्या बाबतीतही विचार कर, कारण तू या घरची सून आहे आणि शेतात पुरुषांनी राबणं हे सगळं आता तुला थांबवावं लागणार आहे, तुला जबाबदारीने वागावं लागणार आहे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र कृष्णा इकडे विचार करत असते. कृष्णा म्हणत असते की बरोबर आहे, ही म्हणते ते सगळं मला पटतंय, पण काय झालंय. कृष्णा आता तुळशीमातेच्या समोर येते, हात जोडते आणि तुळशीमातेला म्हणू लागते की हे सगळं काय घडलंय. मी आता भक्तीला खोटं बोललोय, पण मला माहिती आहे ना भक्तीला मी खोटं बोललोय ते. काही झालं तरीही दुष्यंतरावांनी मला जे काय सांगितलेलं होतं ते माहितीच आहे ना. इकडे बाळाजाबाई म्हणत असतात की चला चांगले काजू बदाम आणा, चांगले ह्याचे, तुम्हाला माहिती आहे ना. आणि आता हे बोलणं आढळरावांच्या कानावरती पडतं. मग आढळराव विचार करू लागतात, म्हणजे आता दुष्यंतला शहराकडे पाठवण्याचा यांचा प्लॅन दिसतो. काहीही झालं तरीही मला ही गोष्ट होऊ द्यायची नाही असं आढळराव बोलत असतात. आढळरावांच्या डोक्यात प्लॅन सुरू होतो की आपल्याला कृष्णेला आणि दुष्यंतला एकत्रच आणलं पाहिजे. यासाठी आढळराव विचार करू लागतात. कृष्णेला काहीच माहीत नसतं. बाळजाबाई म्हणतात अगं काय करतेस तिथं, तुझी बहीण किचनमध्ये राबतेय आणि तू इथं काय करते. खरं तर तू तिथं स्वयंपाक घरायला असायला पाहिजे होतं. आता स्वयंपाकघरात लाडू, त्याचबरोबर कापण्या, चिवडा, बऱ्याच गोष्टी केलेल्या असतात. कृष्णा जाते आणि पाहते तर तिला धक्का बसतो. ती म्हणू लागते की हे सगळं काय आहे, म्हणजे हे करण्याचं काय ठरलेलं होतं का. हा विचार कृष्णाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. ती येते आणि म्हणते काय आहे बघते हे सगळं, अगं मला पण सांगायचं, मी आले असते ना मदतीला. तेव्हा ती म्हणते अगं तुम्ही जाणार आहे ना शहराकडे, मग बाळजाबाईंनी सगळ्यांनाच कामाला लावलं होतं, म्हणून मी विचार केला माझा पण तेवढाच हातभार लागेल ना, म्हणून मी करायला घेतलं हे सगळं आणि मदत केली सगळ्यांना. तेव्हा कृष्णा म्हणते की हो का. कृष्णाला काहीच माहीत नसतं की शहराकडे कोण जाणार आहे. बिचारी कृष्णा विचार करत असते. तिला माहितीच नाहीये की कशा पद्धतीने कोणी हे ठरवलेलं आहे, कोण कोण जाणार आहे तिला माहीतच नाहीये, कारण दुष्यंतने तिला याबद्दल काहीही सांगितलेलं नसतं. तेव्हा मात्र इकडे भक्ती म्हणते की तुला माहित नाही का ग कृष्णा, म्हणजे तुम्ही जाणार आहे ते. तेव्हा कृष्णा म्हणते की अगं मी नाही जाणार, ते एकलेच जाणार आहेत. तेव्हा भक्ती म्हणते काय, ते एकलेच जाणार आहेत म्हणजे तुम्ही नाही जाणार का दोघं. तेव्हा ती म्हणते की नाही मी नाही जाणार, मी इथंच आहे असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे भक्ती पुन्हा विचारू लागते. तेव्हा कृष्णेला धक्का बसतो, कारण कृष्णेला काहीच माहिती नसतं की कुठं जाणार आहे, काय होणार आहे. आणि तिला दुष्यंतने विचारलेलं सुद्धा नसतं आणि तिला सांगितलेलं पण नसतं. म्हणजे दुष्यंत एकटा शहराकडे जाणार आहे ही गोष्ट दुष्यंतची आधीच ठरलेली होती आणि त्या पद्धतीने त्याने ठरवलेलं असतं आणि घरातल्यांना सांगितलेलं असतं. कृष्णाला सांगायचंही त्याने तिथे ठरवलेलं नाहीये, त्यामुळं बिचारा कृष्णाला वाईट वाटलेलं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कृष्णा सगळं पॅक करत असते आणि दुष्यंतसाठी घेऊन येत असते. तोपर्यंत दुष्यंत तिथून निघूनही गेलेला असतो. त्याने कृष्णाचा निरोप सुद्धा घेतलेला नसतो. आणि मग पिशवी घेऊन कृष्णा बाहेर येते. गाडी घेऊन दुष्यंत निघालेला असतो. तेव्हा बाळजाबाई म्हणू लागतात की काय करायचं ग ह्या पोराचं, कळतच नाही, आता तुला निरोप न घेता तसाच गेला म्हणायचं. तेव्हा कृष्णा मग शांतच होते आणि कृष्णा गाडी काढते आणि दुष्यंतच्या मागे ती निघालेली असते. तेव्हा मधल्या रस्त्याने जाऊन दुष्यंतला ती पकडते आणि त्याला ते देते. खरं तर दोघांमध्ये त्या बाचाबाची झालेली असते. दुष्यंतला कृष्णा म्हणालेली असते की मीही शहराकडे येणार आहे. तिने हट्ट केलेला असतो. तेव्हा दुष्यंत तिला काय काय बोललेला असतो, तो म्हणालेला असतो की तू काय करणार आहेस येऊन, तुला कुठं माहिती आहे शहरातले कसे असतात, कसे राहतात, याबद्दल तुला काहीच माहित नाहीये, मग तू कशाला येते शहराकडे, तिथं कसे असतात पोरी, कशा राहतात, मॉडर्न असतात ते सगळे. आणि त्यामुळं कृष्णा आता आलेली असते. दुष्यंत तिला म्हणत असतो की हे काय मला पटलेलं नाही. तेव्हा दुष्यंतला ती सांगते की आम्ही अडाणी असलो तरी दिलेला शब्द मात्र पाळत असतो, एवढं लक्षात ठेवा असं ती सांगते आणि त्याला ती पिशवी देते. तेव्हा तो थँक्यू म्हणतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.